गुड मॉर्निंग. आज आपण पाहूया खनिजांचे कार्य, त्यांचे अन्नातील स्रोत, तसेच त्यांची कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याविषयीची माहिती. आपल्या शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना खनिजे असे म्हणतात. लोह या खनिजाचा उपयोग शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी होतो. मांस, पालक, सफरचंद, मनुका इत्यादी पदार्थांमधून आपल्या शरीराला लोह मिळतो. लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो, त्यामुळेच सतत थकवा वाटत राहतो. कॅल्शियम व फॉस्फरस ही खनिजे दात व हाडे मजबूत करतात. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या तसेच मांस या पदार्थांमधून ही खनिजे आपल्याला मिळतात. या खनिजांच्या अभावामुळे दात खराब होणे, हाडे ठिसूळ होणे व कमकुवत होणे असे विकार जडतात. आयोडीन हे वाढीचे नियंत्रण तसेच शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करतो. मनुका, बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ हे आयोडीनचे स्रोत आहेत. आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा विकार होतो. सोडियम व पोटॅशियम हे शरीरातील पाण्याचे संतुलन राखतात, तसेच चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवतात. मीठ, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी इत्यादी पदार्थांमधून आपल्याला ही खनिजे मिळतात. या खनिजांच्या अभावामुळे स्नायूंची अकार्यक्षमता होते. खनिजे व जीवनसत्वे आपल्याला अल्प प्रमाणात हवे असतात, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.